नमस्कार. सध्या विधानसभेचे निवडणुकीचे वारे अंमळनेर शहरात जोराने वाहत आहेत आणि या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो पाटणसरे धरणाचा. या धरणाच्या संदर्भामध्ये माहिती करण्यासाठी या धरणाचे गाडे अभ्यासक जे आहेत प्राध्यापक अशोक पवार सर आपल्या या अंमळनेर 7 न्यूजच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. सर, आपलं अंमळनेर 7 न्यूज करून स्वागत. नमस्कार. प्राध्यापक अशोक पवार सर यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्य संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. अंमळनेर शहरामध्ये जे वेगवेगळे आंदोलन झालेले आहेत ते आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे. त्यांचा गाढा अभ्यास आहे. धरणाच्या बाबतीत देखील त्यांचा तेवढाच अभ्यास आहे. सर, आपल्या अंमळनेर विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या 30 वर्षापासून हे धरण असं प्रलंबित पडलेलं आहे. तुम्ही धरणाचे गाढे अभ्यासक आहात, चांगला अभ्यास आहे तुमचा. या धरणाला महाराष्ट्र शासनाकडून जो निधी मिळतोय त्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय सांगा? पाटणसरे धरणाला आज 26 वर्ष झाली आहेत. 26 वर्षाचा इतिहास मी सांगणार नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये 2014 ते 19 शिरीष चौधरी आमदार होते, भाजपचे सहयोगी होते. त्यांनी 5 वर्षामध्ये फक्त 166 कोटी रुपये आणले. त्यांचं पत्र आहे आपल्याकडे. या 5 वर्षामध्ये 19 ते 24 अनिल पाटील यांनी 450 कोटी रुपये मंजूर केले. 350 रुपये प्राप्त झाले. 100 रुपये अजून येण्याची बाकी आहेत, पण मंजुरी मात्र 450 कोटी रुपयाची आहे. त्यामुळे आतापर्यंत या धरणाच्या इतिहासामध्ये 5 वर्षामध्ये 450 कोटी ही रक्कम खूप मोठी आहे आणि ती या ठिकाणी अनिल पाटलांनी आणलेली आहे. पण माझं असं मत आहे की राज्याच्या बजेटमधून, जलसंपदा विभागाच्या बजेटमधून हे धरण होऊ शकत नाही. कारण अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की हे धरण जर नजीकच्या काळात पूर्ण करायचं असेल तर दरवर्षी 500 कोटी रुपये दिले पाहिजेत, तरच हे धरण 5-7 वर्षामध्ये होऊ शकेल. परंतु त्या संदर्भामध्ये राज्य सरकार, आता अनिल पाटील मंत्री होते म्हणून अधिक निधी प्राप्त झाला, पण एवढ्या निधीने हे धरण होऊ शकणार नाही. हे धरण जर पूर्ण करायचं असेल तर केंद्राच्या कोणत्या तरी योजनेमध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे. आणि मग केंद्राच्या योजनेचा समावेश झाला तर मग मोठ्या प्रमाणावर निधी या ठिकाणी मिळेल आणि त्यामुळे धरण पूर्णत्वाकडे जाऊ शकेल. यावेळेला जमेची बाजू अशी दिसते की आता खासदार आपल्या स्मिताताई आहेत, त्या भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे 30 जुलै 2024ला केंद्राच्या योजनेत समाविष्ट करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे. तर त्याचा जर व्यवस्थित पाठपुरावा झाला तर नजीकच्या काळामध्ये कदाचित केंद्राच्या योजनेमध्ये ते जाऊ शकतं. पण केंद्र सरकारच्या योजनेत गेल्याशिवाय हे धरण पूर्ण होणारच नाही, अशा प्रकारचं माझं स्पष्ट मत आहे. सर, आता तुम्ही नुकतंच म्हटलं की या आपल्या पाटणसरे धरणाचा केंद्राच्या योजनेशिवाय, म्हणजे केंद्राच्या योजनेत समावेश झाल्याशिवाय ते धरण पूर्णत्वास येणार नाही. मग ते कृषी सिंचन असेल किंवा पंतप्रधान सिंचन योजना असेल, ते धरण त्यामध्ये समाविष्ट होण्याचा कोणता काळ योग्य होता किंवा आहे, काय सांगा? त्या संदर्भात जेव्हा मी अभ्यास केला तर माझ्या अशा लक्षात आलं की 2014 मध्ये शिरीष चौधरी अपक्ष म्हणून निवडून आले, ते भाजपचे सहयोगी झाले. त्याच वेळेला स्मिताताई वाघ या विधान परिषदेच्या आमदार होत्या, त्याही भाजपच्या होत्या. त्यावेळेला A.T. पाटील हे जळगाव मतदारसंघाचे खासदार होते, ते पण भाजपचे होते. चंद्रकांत दादा पाटील या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते, ते पण भाजपचे होते. गिरीश महाजन हे राज्यामध्ये जलसंपदा मंत्री होते, ते पण भाजपचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे होते. आणि राज्यामध्ये जलशक्ती मंत्री नितीन गडकरी साहेब हे पण भाजपचे होते. आणि नरेंद्र मोदी साहेब हे पण भाजपचे पंतप्रधान होते. तर हीच, आणि त्यावेळेला 2018ला
केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळालेली होती. असं असताना सुद्धा म्हणजे सुरुवाती टॉप टू बॉटम सगळी भाजपची टीम असताना सुद्धा हे धरण त्यावेळेलाच कोणत्या तरी योजनेमध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे होतं. परंतु ज्या वेळेला हे मोठे प्रश्न आपण लावून धरत नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही आणि म्हणून ती वेळ अतिशय महत्त्वाची होती. अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात असा होता की दोंडाईच्यामध्ये औष्णिक उद्योग प्रकल्प या ठिकाणी नियोजित केला होता. त्या प्रकल्पाला जर 85 दशलक्ष घनमीटर पाणी दिलं तर ते 716 कोटी रुपये आपल्याला देणार होते. परंतु त्यावेळेला हा काळ सुद्धा 14 ते 19चा बावनकुळे जलविद्युत मंत्री होते. त्यांनी तो प्रकल्प त्यांच्याकडे घेऊन गेले. म्हणजे ते जे 716 कोटी एक रकमे आपल्याला मिळणार होते ते पण आपल्याला मिळाले नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे धरण अपूर्णच राहिलं. म्हणून मला असं वाटतं की 14 ते 19 ही अतिशय योग्य वेळ होती. आणि हे जे मी काही सांगतोय ते काही चुकीचं सांगतो अशातला भाग नाही आहे. ज्यावेळेला एकाच पक्षाचे सगळे लोक असतात त्यावेळेला अडचण येण्याचं काही कारणच नसतं. मग एकतर त्या योजनेला विरोध असेल किंवा त्या व्यक्तीला विरोध असेल, पण व्यक्तीला विरोध करण्याचं काही कारणच नाही, योजनेलाच विरोध होता असं आपण एका दृष्टिकोनातून म्हणू शकतो. आताच आपल्याला सरांनी सांगितलं की 2014 ते 18 या दरम्यानच्या कालखंडामध्ये या धरणाचा समावेश जर पंतप्रधान सिंचन योजनेत झाला असता तर ते धरण आतापर्यंत कुठेपर्यंत त्याचं काम मार्गी लागलं असतं. असो सर, ते समावेश होऊ शकला नाही. आता सुप्रीमा मिळालेली आहे आणि मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पुन्हा तो प्रस्ताव पाठवलेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर, हा पाटणसरे धरणाचा जो मुद्दा आहे तो आता सध्या विधानसभेच्या निवडणुकीत पण गाजतोय आणि आगामी जी आपली नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या कालखंडात पण हा मुद्दा चर्चेला आहे. तर हा या मुद्द्याला म्हणजे राजकारणी किती महत्त्व देतात आणि तो सोडवत का नाही, काय सांगाल? याच्यामध्ये मला असं दिसतंय की पाटणसरे धरणाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारची आंदोलनं झाली. आमच्या सरकारने त्याच्यावर थोडा अभ्यास केला, एक मी पुस्तिका तयार केली. तर या धरणाच्या प्रश्नाचं प्रेशर हे निश्चितपणे सगळ्याच राजकीय लोकांच्या मनामध्ये आहेच. त्यामुळे धरण पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न मला 19 ते 24 या कालावधीमध्ये दिसत आहे. कारण की आता टेक्निकल सगळ्या मान्यता झालेल्या आहेत, परंतु प्रस्ताव पण सादर झालेला आहे. खरं म्हणजे असं अपेक्षित होतं की महायुती आणि आघाडी यांच्या संघर्षामध्ये महायुतीच्या लोकांनी या धरणाला जर समाविष्ट करून टाकलं असतं तर कदाचित वेगळ्या प्रकारचा परिणाम या मतदारसंघामध्ये झाला असता. परंतु टेक्निकली अडचणी आहेत का काही वेगळ्या अडचणी आहेत त्याची माहिती नाही. पण तो प्रस्ताव ज्या वेळेला पाठवला त्याच्यात पण अधिकाऱ्यांचं असंच म्हणणं आहे की हे धरण जर 28-29 पर्यंत पूर्ण करायचं असेल तर दरवर्षी 500 कोटी रुपये मिळाले पाहिजे. त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी या धरणाचं प्रेशर आहे आणि आम्ही तर वेळोवेळी जाब विचारलेला आहे, चर्चा करायला आहे असं पण आपण म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आता काय केलेलं आहे ते सांगावं लागेल आणि लोक आता 5 वर्षांनी विचारतात काय केलं आहे ते. त्याच्यामुळे निश्चितच या प्रश्नाचा परिणाम हा या निवडणुकीवर होईल आणि जे कोणी प्रतिनिधी निवडून येतील त्यांना या प्रश्नाला अग्रक्रम द्यावाच लागेल ही या ठिकाणी जमेची बाजू मी समजतो. सर, आता आपण पाटणसरे धरणाकडून काही वेगळ्या प्रश्नाकडे जाणार आहोत. सर, 2015 आणि 16 मध्ये नगर परिषदेची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीच्या दरम्यान RK नगरमध्ये असं एक मोठं प्रकरण घडलं होतं. त्या प्रकरणाचे तुम्ही साक्षीदार आहात. नेमकं ते प्रकरण काय आहे, काय सांगा? ज्या दिवशी नगर परिषदेचं मतदान होतं त्या दिवशी RK नगरमध्ये काहीतरी गडबड झाली. अनिल दादांच्या कार्यकर्त्यांना कोणीतरी मारहाण करत आहे ही बातमी कळल्यावर अनिल दादा त्या ठिकाणी पोहोचले. मी पण त्यावेळेला आधीच केंद्रावर आम्ही गेलेलो होतो आणि मग दोन्ही आमदार नाही, शिरीष दादा त्यावेळेला आमदार होते, अनिल दादा दोन्ही समोरासमोर आले आणि शिरीष दादांनी अनिल दादाला जोरात फॅट मारले
त्यामुळे त्यांच्या नाकातोंडातून रक्त येत होतं. जर वेळीच वैद्यकीय उपचार झाले नसते तर कदाचित वेगळीच घटना घडू शकली असते. हे मी माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असं बघितलं की एखादा लोकप्रतिनिधी चक्क मारामारी करतो आणि त्याच्यामध्ये दहशत निर्माण करतो. हे चित्र मी आजपर्यंत कधी बघितलं नाही. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेणं हे कितपत योग्य होतं. तर त्यामुळेच या कृतीमुळेच त्यांना 2019च्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. आणि म्हणून अशा प्रकारचं भीतीचं आणि दहशतीचं वातावरण कोणीही निर्माण करू नये अशा प्रकारची भावना नागरिकांची त्या ठिकाणी झालेली आहे. दोघं तिघं उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, एकमेकांवर आरोपांच्या फैरी ते झाडतायत, पण विकासाच्या बाबतीत बोलायला कोणी तयार नाही आहे. थोडक्यात तर अंमळनेरकरांच्या ज्या अपेक्षा आहेत की सर्वसामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे. काय अपेक्षा आहेत की कुठल्या भविष्यामध्ये आपल्या अंमळनेरमध्ये काय सुरू झाला पाहिजे, कोणता विकास झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न असेल तर तो रोजगाराचा प्रश्न आहे. आपल्या अंबाळेमध्ये विप्रोचं युनिट सुरू आहे अनेक वर्षांपासून, परंतु त्या ठिकाणी पण 250च कामगार आहेत. ती कामगारांची संख्या जरी वाढवली तरी सुद्धा एक रोजगाराची संधी अनेकांना मिळू शकते. आणि मग जाणीवपूर्वक उद्योग उभे करणे, छोटे छोटे उद्योग उभे करणे याचा प्रयत्न या ठिकाणी झालाच पाहिजे. कारण की ज्यांच्या ताकदीवर आपण निवडून येतो त्यांच्यासाठी आपण काहीच करत नाही, केवळ त्यांची निवडणुकीतच आपल्याला आठवण होते, अशा प्रकारची भावना समाजाची या ठिकाणी झालेली आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला या धडपड करत आहेत, परंतु त्यांच्या धडपडीला योग्य अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. ते जे उत्पादन करतात त्या उत्पादनाला बाजारपेठ मिळत नाही. तो पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आरोग्याचा. कारण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पाहिजे त्या प्रकारची सुविधा नाही आहे. कुत्रा चावल्याचं इंजेक्शन त्या ठिकाणी नसल्यामुळे अनेक गरीब माणसं कुत्रा चावून तडफडत मरताना आपण बघतोय. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची वैद्यकीय शासकीय व्यवस्था की ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा असतील, सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट होईल. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक मर्यादितच ट्रीटमेंट होत असते. त्यामुळे दुर्दैवाने अनेक गरिबांना खाजगी दवाखान्यात जावं लागतं आणि खाजगी दवाखानाचा खर्च हा गरिबांना परवडत नाही. त्यामुळे दवाखान्याच्या खर्चामुळे अनेक गरीब कर्जबाजारी झाले आहेत. हे चित्र बदललं पाहिजे. म्हणून शासनाच्या पातळीवर वैद्यकीय व्यवस्था गरिबांना, वृद्धांना, महिलांना उपलब्ध करून दिली पाहिजे. जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न शेतकऱ्यांना सोडवावे लागत आहेत. त्याचा उद्योग सोडून इकडे आंदोलन, संघर्ष या ठिकाणी करावं लागत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचं मदत जर झाली सगळ्या पातळ्यांवर तर निश्चित त्याचा उद्योग पण या ठिकाणी मोठा होऊ शकतो. मला सतत सतवणारा एक प्रश्न आहे की प्रशासनातला भ्रष्टाचार अजूनही कमी झालेला नाही. आणि या प्रशासनाच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणीही लोकप्रतिनिधी बोलत नाही. सरकार कोणाचंही असलं तरी प्रशासनामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याच्यातनं अनेक गरिबांची पिळवणूक होते, वेळ आणि पैसाही खर्च होतोय. तर त्या प्रश्नाकडे पण थोडं लक्ष देण्याची गरज आहे. सगळंच काही एकदम बंद होणार नाही. एक आदर्शवादी कल्पना मी मांडत नाही, पण निदान कमी झालं पाहिजे आणि लोकांना न्याय मिळाला पाहिजे. असं जर वातावरण निर्माण झालं तर निश्चितपणे प्रत्येकाला जगायला आनंद वाटेल असं मला वाटतं. सरांशी आपण आडळसले धरणाच्या संदर्भात आगामी आपल्या अंमळनेर विधानसभा क्षेत्रामध्ये कोणकोणती विकास कामं झाली पाहिजेत याच्यावर आणि 2014-15 मध्ये घडलेल्या एका घटनेवर या 3-4 विषयांवर आपण गप्पा केला. सर, अंमळनेर 7 न्यूजशी आपण बोललात, विविध विषयांवर चर्चा केली, इथं आलात, आमच्याशी बोललात. धन्यवाद सर. थँक्यू. अंमळनेर 7 न्यूजचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.